त्रविद्या मां सोमपापूत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमाशाद्य सुरेन्द्रलोक मस्नन्ति दिव्यान् दिविदेव भोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकमीशालं शिन्ये पुण्यमर्त्यलोकं विशन्ति यवं त्रैधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, बरेच ब्राह्मण लोक, ब्राह्मण म्हणजे त्या 4 वर्णातले ब्राह्मण, 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तर त्या वर्णातले ब्राह्मण, जातीनं ब्राह्मण नव्हे, तर ते ब्राह्मण माझी भक्ती न करता ते वेदाचा अभ्यास करतात. त्रैविद्या, 3 वेदाचा, म्हणजे सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद. आता अशा 3 वेदाचा अभ्यास करतात. त्रैविद्या माम सोमपापूत पापा यज्ञनिष्ठा, किंवा काही ब्राह्मण यज्ञ करतात, यज्ञनिष्ठा, आणि हे करून स्वर्गाची इच्छा करतात, स्वर्ग मिळविण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना तसं मिळतं बी. तर 3 वेदाचा अभ्यास केल्यानंतर किंवा यज्ञ केल्यानंतर स्वर्ग मिळतो बी, आणि तिथं ते पावन होतात स्वर्गाला, आणि पावन होऊन त्यांना अनेक काळ सुख भोगायला भेटते, आणि ते सुख भोगल्यानंतर परंतु पुन्हा खाली यावं लागते आणि गतागतमध्ये पाळावं लागते. तर यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पुण्याची पावटी सरे, इंद्रपुनाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोक. म्हणून अर्जुना, तू त्या वेदाच्या नादी लागू नको, कारण त्रैगुण्य विषयाचा निस्त्रैगुण्य भाव. अर्जुन, वेद त्रिगुणात्मक आहेत, तो 3 गुणाच्या बाहेर जा आणि निर्द्वंद हो, नित्य सत्वस्थ हो, निर्योगक्षेम आत्मवान हो, कणखर हो, असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिला. मायबापू, तुम्ही बी कणखर व्हा आणि परमेश्वराची भक्ती करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या, अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.